लक्ष्मण हाकेंसमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे। एक मराठा लाख मराठाची या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके पंढरपूरमध्ये आले असताना त्यांच्या समोर या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। एक मराठा लाख मराठा या ठिकाणी अशी घोषणाबाजी करण्यात आली। लक्ष्मण हाके या ठिकाणी उपस्थित होताच कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांकडून ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी। लक्ष्मण हाके हे पंढरपूरमध्ये आले असताना त्यांच्या समोर या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली आहे। मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय धनाजी साखळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केल्याची माहिती सध्या समोर येते। लक्ष्मण हाके पंढरपूरमध्ये दाखल होताच या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाल्याची दृश्य आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी त्यांच्या समोर करण्यात आली आहे। पंढरपूर शासकीय विश्रामगृहात या ठिकाणी ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये राडा झाल्याची माहिती। अश्लील भाषेत या ठिकाणी शिवीगाळ करण्यात आली। हाके धनाजी साखळकर यांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। याआधी घोषणाबाजी करण्यात आली। एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर या ठिकाणी ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये राडा झालेला आहे। पंढरपूर शासकीय विश्रामगृहात ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये राडा झालाय। हाके धनाजी साखळकर यांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती सध्या समोर येते। आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे। ओबीसी कार्यकर्ते आणि या ठिकाणी मराठा कार्यकर्ते यांच्यामध्ये राडा झाल्याची दृश्य पंढरपूर शासकीय विश्रामगृहात या ठिकाणी लक्ष्मण हाके उपस्थित राहताच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर ओबीसी आंदोलकांमध्ये आणि मराठा आंदोलकांमध्ये राडा झालाय। आपले प्रतिनिधी अभिराज बाळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अभिराज, काय अधिकची माहिती? नक्कीच या ठिकाणी पंढरपूर शासकीय विश्रामगृहामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद चालू होती आणि त्याच वेळेस मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर हे देखील पत्रकारांशी चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेस साखळकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या आणि या घोषणेनंतर लक्ष्मण हाके आणि त्यांच्यामध्ये वाद झाला। माझी पत्रकार परिषद सुरू असताना तुम्ही घोषणाबाजी का केली असा जाब हाकेंनी मराठा पदाधिकाऱ्यांना विचारला आणि त्यांनी पोलीस स्टेशनला सदरच्या घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलीस आले। पोलिसांनी या ठिकाणी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला। मग त्याच वेळेस काही ओबीसी पदाधिकारी त्या ठिकाणी आले। हाकेने त्यांना बोलून घेतलं होतं आणि त्यानंतर जे मराठा समाजाचे पदाधिकारी होते त्यांच्यामध्ये आणि ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली। स्वतः लक्ष्मण हाके भाजपचे ओबीसी नेते माऊली हळणवर हे मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांवर धावून गेल्याचं या ठिकाणी आपल्याला व्हिज्युअल्स मध्ये दिसत आहे। एकंदरीतच मोठा तणाव या ठिकाणी सुरू झालेला आहे। मुळात आचारसंहिता लागू असताना शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेला परवानगी नसताना देखील दोन विविध वेगवेगळ्या संघटना त्या ठिकाणी पत्रकार परिषद कशा घेतात आणि त्यामुळेच हे वातावरण पेटलेलं आहे। सध्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पुढची प्रक्रिया सुरू आहे। पुढे गुन्हा दाखल करणार की दोन्हीही पदाधिकाऱ्यांची समज देऊन सोडणार, आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। जी, या ठिकाणी आपण पाहिलं तर हाके हे एका आंदोलकावरती धावून गेले होते। त्यांच्यावर सुद्धा आता कारवाई होणार आहे का, त्या संदर्भात काय माहिती आहे? आता ते दोन्ही पदाधिकारी जे आहेत त्यांना पोलिसांनी शहर पोलीस स्टेशनला आणलेलं आहे, त्यांना बसवून ठेवलेलं आहे। आता परस्पर विरोधी जर गुन्हे दाखल झाले तर हाकेंवर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, कारण ते देखील धावून गेल्याचं या ठिकाणी व्हिज्युअल्स मध्ये दिसून येत आहे। जी नक्की, आपण पाहतो या ठिकाणी आधी या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली होती ज्यावेळेस लक्ष्मण हाके या ठिकाणी दाखल झाले होते। मात्र यानंतर आपण पाहतोय ओबीसी कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आक्रमक झाले, त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली। अगदी या ठिकाणी अश्लील भाषा सुद्धा वापरली गेली, शिवीगाळ सुद्धा केली गेलेली आहे।
पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे, मात्र या राड्यानंतर आता या ठिकाणी हे वातावरण आता आपण या ठिकाणी तणावाचं पाहायला मिळतंय। अभिराज, या प्रकरणी आता कोणाकोणाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, कोणावर आता कारवाई होणार त्या संदर्भात काय माहिती आहे? या ठिकाणी लक्ष्मण हाके असतील, माऊली हळणोर असतील यांना देखील शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे। धनाजी साखळकर जे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आहेत त्यांना देखील या ठिकाणी शहर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। त्यांच्याशी सहाय्यक पोलीस अधीक्षक हे चर्चा करत आहेत। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि आता दोघा सामंजस्यातून हा विषय संपवतात की एकमेकावर गुन्हे दाखल करतात हे आता थोड्याच वेळात आपल्याला समजेल। अभिराज, कोणत्या संघटनाची पत्रकार परिषद या ठिकाणी होणार होती त्या संदर्भात काय माहिती आहे? या ठिकाणी पहिल्यांदा लक्ष्मण हाके हे पत्रकार परिषद घेणार होते, तसा त्यांनी निरोप दिला होता आणि त्याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक जे आहेत धनाजी साखळकर हे देखील या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार असा निरोप होता। 9 वाजता लक्ष्मण हाकेंनी वेळ दिली होती, पण लक्ष्मण हाकेंना यायला 10 वाजले आणि तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तिथे आले होते आणि त्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली आणि घोषणाबाजी का केली हा जाब विचारल्यानंतर ह्या वादाला सुरुवात झालेली आहे। मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर या ठिकाणी ही पत्रकार परिषद कोणत्या विषयाला धरून ही पत्रकार परिषद होती? हाकेंची पत्रकार परिषद हे ते हाके ज्या वेळेस पंढरपूरमध्ये येतात त्या वेळेस ते विविध विषयावर पत्रकार परिषद घेतात। आज त्यांच्या पत्रकार परिषदेचा विषय हा पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचा असेल किंवा जो जरांगे पाटलांच्या हत्येचा कट उघडकीस आलेला आहे त्याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद ही सातारा गॅझेटेट लागू करावं। आज सोलापूरमध्ये 3 मंत्री येणार आहेत, शिवेंद्रराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील आणि जयकुमार गोरे। त्यांना ते भेटून निवेदन देणार आहेत की सातारा गॅझेट या ठिकाणी लागू करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। पण वेळेचा घोळ झाला, हाकेंना यायला उशीर झाला आणि ज्यावेळेस हाकेंची पत्रकार परिषद सुरू होती त्याच वेळेस हे मराठा समाजाचे पदाधिकारी आल्यामुळे आणि घोषणाबाजी झाल्यामुळे या ठिकाणी तणाव वाढत गेला। जी, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।